सिनियर आणि एक बॉस मुख्यमंत्री म्हणून फडणवीस कसे आहेत? नाही, भरपूर शिकायला मिळतं त्यांचा अप्रोच. आता अधिवेशनाच्या वेळेस लक्षवेधींच्या वगैरे ब्रीफिंग वगैरे आता ही मेक शुअर, म्हणजे ते खात्री करून घेतात की मी त्या ब्रीफिंगला बसलेलो आहे त्यांच्यासोबत, आणि मग उत्तर देत असताना ठीक आहे हे उत्तर तूच दे, ह्याचं ब्रीफिंग तूच घे, कॉन्फिडेंटली आमच्यावर जबाबदारी टाकून देतात. आणि पक्ष वगैरे ह्या सगळ्या गोष्टी येतच नाही, त्यांनी मला ते कधीच जाणवलं नाही. त्यांनी चांगला मला फ्री हँड दिला, आणि महाराष्ट्रामध्ये बहुतेक कमिशनरेटच्या मी बैठका वगैरे पण आता घेतलेल्या आहेत, स्वतंत्र बैठका मी घेतलेल्या आहेत, काही विषय मी स्वतंत्र हाताळलेले आहेत, तर त्यांचा नेहमी सपोर्टच राहिला. त्यांनी कधी असं रिस्ट्रिक्शन किंवा त्यांना असं इनसिक्युअर कधी असं झालेलं मी तरी पाहिलं नाही. ओके, म्हणजे तुम्ही एक मंत्री म्हणून सरकारमधले, आणि आता सगळ्यांचे लीडर किंवा मुख्यमंत्री म्हणून फडणवीस आहेत, तर सगळ्या मंत्र्यांसोबत फडणवीस कसे आहेत? कारण की ते हेडमास्टर आहेत सगळ्यांचे तुमचे. नाही, तसे ते स्ट्रिक्ट आहेत फार. म्हणजे त्यांना ठीक आहे, त्यांचं एक विजन आहे, आणि त्या विजनच्या ते अचीव्ह करण्यासाठी त्यांना त्या खात्यामध्ये ज्या अपेक्षा आहेत त्यांनी त्या मंत्र्यांसोबत शेअर केलेल्या आहेत, आणि ते अचीव्ह करण्याकरता त्यांच्याकडनं जे परफॉर्मन्स अपेक्षित आहे ते होत नसेल तर नक्कीच त्या बाबतीत त्यांचं म्हणणं अगदी उघडपणे ते मांडतात, नाही हे तुम्ही केलंच पाहिजे, ठीक आहे. बट ही इज ऑलवेज, म्हणजे ते ओपिनियनसाठी नेहमी ओपन आहे. त्यांच्यासोबत कम्युनिकेशन करताना कुठला अशी इनसिक्युरिटी की अशी भीती वाटत नाही. ओके, त्यामुळे मला वाटतं प्रत्येक मंत्र्यांचं कम्फर्ट लेवल त्यांच्यासोबत आहे, नाही असं नाही. ठीक आहे, राजकारण हे प्रत्येक शेवटी युती आहे. ते वेगळ्या पक्षाचे आहेत, आम्ही वेगळ्या पक्षाचे जरी असलो तरी सुद्धा बॉन्डिंग मात्र त्यांनी प्रत्येक मंत्र्यांसोबत त्यांनी चांगली ठेवली असं, आणि ते अप्रोचेबल आहे. म्हणजे आता जरी त्यांना व्हॉट्सअपवरती मेसेज केला तरी 10-15 मिनिटात रिप्लाय असतो.